ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। एकत्र रहा, भाजप आणि मोदींना हरवा, फडणवीसांना घालवा। कोल्हापुरातील सभेतून असदुद्दीन ओवेसींचं उपस्थितांना आवाहन, तर ओवेसींच्या आवाहनाचा काही फरक पडणार नाही, गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर। अहिल्यानगरमध्ये आज ओवेसींची सभा, ओवेसींच्या सभेला अटी शर्तींसह परवानगी, चिथावणीखोर वक्तव्य टाळण्याची पोलिसांची अट। दसरा मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता, दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान होऊ शकतं। राज ठाकरेंना निमंत्रण देण्यासंदर्भातील प्रश्नावर राऊतांचं वक्तव्य। राजकीय दृष्ट्या दोन भाऊ एकत्र येऊन काही निर्णय घेत असतील तर चांगली गोष्ट, एकत्र आले तरी महायुतीला फरक पडणार नाही, प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। मुंबईत काहीही करा, मुंबईकरांचा विश्वास महायुतीवर, राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर गिरीश महाजन यांचं विधान। साताऱ्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के, 3.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याची नोंद, भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाप गावाच्या परिसरात। धाराशिवच्या कळंबमधील संचितपुरातील 27 शेतकऱ्यांना कर्जवसुलीची नोटीस, नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असतानाच बँकेची नोटीस। शेतकऱ्यांना मिळालेल्या नोटिसा जुन्या, मागील आठवड्याभरापासून शेतकऱ्यांना कर्जवसुली संदर्भात नव्या नोटिसा न देण्याच्या सर्व बँकांना सूचना, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांची माहिती। तातडीची 5 ते 10 हजारांची मदत, ही शेतकऱ्यांची थट्टा, कॅबिनेटमध्ये दुष्काळाचे निकष लावायला हवेत, बँकेत घोटाळे केलेल्यांकडून वसुली करा, संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू, नुकसानी संदर्भात केंद्राला पाठवण्यात येणाऱ्या प्रस्तावावर चर्चेची शक्यता। मंत्रिमंडळ बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना भरघोस मदत द्या, सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठोस निर्णय घ्यावे, वडेट्टीवारांची मागणी। नुकसानाचे आकडेवारी पाहून मुख्यमंत्री मदतीसंदर्भात मागणी करणार, पंचनामे झाल्याशिवाय नुकसानाचा आकडा नेमका समजत नाही, गिरीश महाजनांची माहिती। बीडच्या नागझरी गावात गोदावरीचे पाणी शिरल्यानं नागरिकांचे मोठे हाल, पुरामुळे पिण्याच्या पाण्याचे सर्व साठे खराब, अंबाजोगाईत देखील अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं मोठं नुकसान। सोलापुरातील करमाळ्यात पाथुर्डी येथे अनेकांच्या शेतात पाणी, मका, उडीद, कांदा पिकाचं मोठं नुकसान, पंढरपुरात देखील चंद्रभागा नदीला पूर, पुंडलिक मंदिरासह इतर छोटी मंदिरं पाण्याखाली। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, जालन्यामध्ये गोदावरी नदीकाठच्या गावात पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 2 दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर। वडिलांवर अंत्यसंस्कार करून दुसऱ्या दिवशीच धाराशिवमधील IAS अधिकारी कामावर, अधिकाऱ्याकडून अतिवृष्टीग्रस्त भागात आढावा। जळगावमधील गिरणा नदीला मोठा पूर, धरणगाव तालुक्यातील चांसरमधील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना दोन्ही ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर, परळमध्ये दसरा मेळाव्याचे दोन्ही बंधूंचे एकत्रित बॅनर्स। नंदुरबारला ऑरेंज अलर्ट जारी, 3 दिवसानंतरच्या पावसानं नंदुरबारमध्ये खूप मोठं नुकसान, नुकसानाचं क्षेत्र पुन्हा वाढण्याची शक्यता। राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारी चतुर्श्रेणी कर्मचारी 50 कोटी देणार, तर सिद्धिविनायक ट्रस्टकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 10 कोटींची मदत। रूपा पब्लिकेशन्सला संविधानाच्या लाल काळ्या रंगातील पॉकेट आवृत्तीचं प्रकाशन आणि विक्री करण्यास हायकोर्टाची बंदी, ईस्टर्न बुक कंपनीने दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणी दरम्यान आदेश। विजय थलपतीने जाणीवपूर्वक उशीर केल्यानं चेंगराचेंगरी केल्याचा आरोप, खासदार हेमा मालिनी यांच्या नेतृत्वात समिती, चेंगराचेंगरी संदर्भात समाज माध्यमांवर अफवा पसरवल्याप्रकरणी 3 अटक।
आजपासून आयसीसी महिला विश्वचषकाचा रणसंग्राम, सलामीला भारत विरुद्ध श्रीलंकेची लढत। हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ सज्ज। दुपारी 3 वाजता सामन्याला सुरुवात होणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।